welcome to Sri Academy of Science. In this lecture, we will discuss about the vegetative propagation in angiosperms. म्हणजे या लेक्चर मध्ये आपण अँजिओस्पर्म्स मध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन हे कसं केलं जातं किंवा कसं घडतं हे बघणार आहोत. आता बघा, फर्स्ट पॉइंट, द रिप्रोडक्शन विच ऑकर्स विदाउट इन्व्हॉल्विंग मियोसिस or without fusion of gametes is called asexual reproductions. So you know about the reproductions. The definition of reproduction is the organism which produce new organisms like its own kind is called as the reproductions. प्रजनन म्हणजे काय किंवा रिप्रोडक्शन्स म्हणजे काय, तर एक जीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतो त्या प्रक्रियेला रिप्रोडक्शन्स असं म्हटलं जातं. Okay, so reproductions are divided into two main types: asexual reproductions and sexual reproductions. Asexual reproduction, it is also called as apomixis, and sexual reproduction, it is also called as amphimixis. मग तुम्ही जर बघितलं तर रिप्रोडक्शनचे दोन प्रकार आपल्याला बघायला मिळणार आहेत. पहिला येतो असेक्शुअल रिप्रोडक्शन्स आणि दुसरा येतो सेक्शुअल रिप्रोडक्शन्स. असेक्शुअल रिप्रोडक्शन्स मध्ये काय घडतं मित्रांनो, तर तिथं कसल्याही पद्धतीचं मियोसिस घडत नाही किंवा मेल आणि फिमेल गॅमेट्स हे एकत्र येत नाहीत, बरोबर आहे. म्हणून म्हटलं जातं असेक्शुअल रिप्रोडक्शन्स, ऑल्सो कॉल्ड ॲज अपोमिक्सिस. अपो मीन्स अवे, मिक्सिस मीन्स mixing. So the reproduction which takes place without mixing of gametes. This is the simple way to remember the asexual reproductions. Or the actual definition of the asexual reproduction is the reproduction which occurs without involving meiosis. म्हणजे ज्या रिप्रोडक्शन्स मध्ये मियोसिस घडत नाही किंवा without fusion of gametes. Very simple. The reproduction which occurs without involving meiosis or without fusion of gametes, such a reproduction is called as the asexual reproductions. त्या प्रयोजनाला काय म्हटलं जातं, असेक्शुअल रिप्रोडक्शन्स असं म्हटलं जातं, कारण ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शन्स मध्ये कसल्याही प्रकारचं मियोसिस घडत नाही किंवा गॅमेट्स तयार होऊन ते गॅमेट्स एकमेकांशी फ्यूज होत नाहीत, म्हणून त्याला काय म्हणायचं आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन्स असं म्हणायचं आहे. नेक्स्ट पॉइंट, इन angiosperms it occurs through the part of vegetative organs like root, stem, leaf or buds of a plant, hence called vegetative propagation. तुम्ही जर अँजिओस्पर्मिक प्लांट जर बघितलं, म्हणजे ज्या वनस्पतींना फुलं येतात त्यांना आपण फ्लावरिंग प्लांट किंवा टेक्निकल टर्म अँजिओस्पर्मिक प्लांट असं म्हणणार आहे. मग ज्या प्लांटला फ्लावर्स येणार आहेत त्यांना अँजिओस्पर्मिक प्लांट असं म्हटलं जातं. की त्या प्लांटमध्ये व्हेजिटेटिव्ह असेक्शुअल रिप्रोडक्शन्स कसं घडणार आहे, तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या मदतीनं किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनच्या मदतीनं. पण थोडक्यात जर सांगायचं झालं तर असेक्शुअल रिप्रोडक्शन्स हे फ्लावरिंग प्लांट मध्ये किंवा अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये हे व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्सच्या मदतीनं होणार आहे. मग त्या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह ऑर्गन रूट असेल, स्टेम असेल, लीफ असेल किंवा बड असेल, त्या चारही अवयवांपैकी त्या प्लांटचं प्रोपॅगेशन हे केलं जातं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन असं म्हटलं जातं. मग बघा, इन अँजिओस्पर्म व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन टेक्स प्लेस बाय टू मेथड्स. अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये जर बघितलं तर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन हे दोन मेथडनी घडवून आणलं जातं. एक आहे की नॅचरल मेथड, म्हणजे नैसर्गिकरित्या घडत असणार आहे. हे जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स आहे ते नैसर्गिकरित्या घडतं, म्हणून नॅचरल मेथड व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय नॅचरल मेथड, अँड व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स और व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन टेक्स प्लेस बाय आर्टिफिशियल मेथड्स. मित्रांनो समजून घ्या, हे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनच आहे ते दोन मेथड मध्ये घडणार आहे, नॅचरल मेथड आणि आर्टिफिशियल मेथड. नॅचरल मेथड म्हणजे काय, जे नॅचरली घडतं विदाउट इंटरफरन्स ऑफ मॅनकाइंड. तिथं मानवाचा कसल्याही पद्धतीचा हस्तक्षेप नसतो, जे नैसर्गिकरित्या घडतं. जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन नैसर्गिकरित्या घडतं त्याला काय म्हटलं जातं, नॅचरल मेथड, राईट. मग व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन्स टेक्स प्लेस बाय नॅचरल मेथड्स. याच्यामध्ये मग बाय नॅचरल मेथड बाय रूट्स, नॅचरल मेथड बाय स्टेम, नॅचरल मेथड बाय लीफ. रूटच्या मदतीने घडणार आहे, स्टेमच्या मदतीने घडणार आहे,
लीपच्या मदतीने घडणार आहे. आर्टिफिशियल मेथड बघितली तर आर्टिफिशियल मेथड मध्ये सुद्धा काय आहे तर आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन देयर इज अ इंटरफरन्स ऑफ मॅनकाइंड. इथं आपल्याला मानवाचा हस्तक्षेप बघायला मिळणार आहे. मग जे रिप्रोडक्शन्स किंवा जे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन्स हे आर्टिफिशियल घडलं जातं. मग त्याच्यामध्ये काय काय बघायला मिळणार आहे आपल्याला? कटिंग, ग्राफ्टिंग, लेअरिंग, budding and micro propagation. These techniques are the method of artificial vegetative propagations. These are the method of vegetative propagations. या ज्या आहेत त्या आर्टिफिशियल मेथड आहेत, या ज्या आहेत त्या नॅचरल मेथड्स आहेत. या लेक्चर मध्ये आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन इन अँजिओस्पर्म्स by natural method हे बघणार आहोत. Growing plants from stems, roots and leaves. Growing plants from roots. Some plants like sweet potato, carrot, radish, turnip, dahlia store food in their roots. Roots of these plants can grow into new plants. Place a sweet potato in a glass full of water with the help of some toothpicks and keep the glass in an open space. After a few days, you will observe a new plant growing out of it. Let's experiment. Aim: to grow a plant from a carrot. Things needed: a carrot, a bowl, a knife and water. Method: cut off the top portion of the carrot. Keep the cut part in the bowl with the top portion upward. Pour some water in the bowl so that half the carrot is dipped in water. Keep the container in the sun. Observe the carrot for a few days. Observation: new leaves sprout from the top portion of the carrot. Vegetative propagations are occurred in the two methods. First one is the natural method of vegetative propagations and second one is the artificial method of vegetative propagations. So in this lectures we will discuss only the natural method of vegetative propagations. आता मित्रांनो नॅचरल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन्स म्हणजे काय तर जे प्रोपॅगेशन्स हे नॅचरली घडतात. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन्स म्हणजे काय तर अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये रूट, स्टेम, लीव्हजच्या मदतीनं काय केलं जातं तर त्यांचं त्या प्लांटचं मल्टिप्लिकेशन होतं. पण ते कसं व्हायला पाहिजे नॅचरली, ओके, विदाउट एनी इंटरफरन्स ऑफ मॅनकाइंड. So this types of vegetative propagations in angiosperms is called as the natural method of vegetative propagations. Why we call them the vegetative propagations? Because vegetative part of the plant are used for the propagations or the multiplications. आणि त्याच्यामध्ये आपण पहिलं जे एक्झाम्पल बघतोय ए किंवा ए हा पॉइंट बघतोय व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन्स बाय रूट्स. ओके, समरी मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं नॅचरल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन्स मध्ये आपण 3 पॉइंट बघणार आहे. नॅचरल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन्स बाय रूट, नॅचरल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन्स बाय स्टेम, थर्ड वन इज द नॅचरल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन्स बाय लीफ. आता आपण बघतोय व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन बाय रूट. एक्झाम्पल इज द स्वीट पोटॅटो, राईट, and the botanical name of the sweet potato is the Icomia batatas. Okay, sweet potato ला मराठीमध्ये म्हटलं जातं रताळ, इंग्लिश मध्ये म्हटलं जातं स्वीट पोटॅटो, हिंदी मध्ये म्हटलं जातं त्याला शकरकंद, आसामी मध्ये त्याला म्हटलं जातं मिठा आळू. सो नॉमिनिक्लेचर्स मध्ये वेगवेगळे त्याला नावं आहेत, वेगवेगळ्या रिजन्स मध्ये वेगवेगळी नावं आहेत. ओके, सो स्वीट पोटॅटो किंवा आयकोमिया बटाटास मध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन कसं केलं जातं तर ही डायग्राम आहे स्वीट पोटॅटोची. ओके,
स्वीट पोटॅटो हा कशापासून तयार झालेला आहे तर रूट हा पार्ट आहे तो स्टेमचा, राईट, आणि हा अंडरग्राऊंड पार्ट आहे. अंडरग्राऊंड म्हणजे रूट हे जमिनीच्या खाली असणार आहे आणि जमिनीच्या खाली काय करणार आहेत तर रूट सिस्टम प्लेंटी फूड मटेरियल स्टोअर करणार आहे. प्लेंटी मीन्स भरपूर. ओके, प्लेंटी म्हणजे काय आलं भरपूर. तर ही जी वनस्पती आहे ती जमिनीच्या खालची जी मुळं आहे त्याच्यामध्ये भरपूर अन्नपदार्थ साठवणार आहे आणि भरपूर प्रमाणात अन्नपदार्थ साठवल्यामुळं ती जी जमिनीखालची जी मुळं आहेत ऍडव्हेंटिशियस रूट्स आहेत ते काय होणार आहेत स्वलन होणार आहेत आणि त्या स्वलन रूट्सला काय म्हटलं जातं सिंपल ट्युबरस रूट्स असं म्हटलं जातं. ओके, म्हणून म्हटलेलं आहे इन सम प्लांट्स म्हणजे काही वनस्पतींमध्ये अंडरग्राउंड रूट स्टोअर्स फूड मटेरियल. जर जमिनीच्या खाली आलेले ऍडव्हेंटिशियस रूट्स आहेत त्या फूड मटेरियल स्टोअर्स करणार आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे अँड बिकम स्वलन. सो जमिनीखालचे जी मुळं आहेत त्यांनी अन्न साठवल्यामुळे त्या फुगणार आहेत स्वलन. सच रूट्स आर कॉल्ड ट्युबरस रूट्स. त्यांना ट्युबरेट्स रूट्स असं म्हटलं जातं. दीज रूट्स बियर्स ऍडव्हेंटिशियस बड्स ऑन देअर सरफेस. म्हणजे याच्या सरफेस वरती काय आहे तर ऍडव्हेंटिशियस बड्स आहेत. त्यांना काय म्हणायचं आहे ऍडव्हेंटिशियस बड्स. Adventitious buds, right? So these roots bears adventitious buds on the surface, which sprouts under favorable conditions and produce leafy shoots. तिला काय म्हटलं जातं spills and adventitious roots from their base and gives rise to new plant. ओके, म्हणजे हे जे adventitious roots आहेत किंवा adventitious buds आहेत हे adventitious buds आहेत अंडर फेवरेबल कंडिशन्स मध्ये काय होणार आहे स्प्राउटिंग होणार आहे आणि फेवरेबल कंडिशन्स मध्ये स्प्राउटिंग झाल्यामुळं वरती शूट सिस्टम आणि खाली ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम याच्यापासून तयार होतं. म्हणजेच आपण ज्या वेळेला स्वीट पोटॅटोचं कल्टिव्हेशन करत असतोय त्यावेळेला आपण कुठला प्लांट पार्ट कट करत असतोय तो स्वीट पोटॅटोचा हा सरफेस कट करावा लागतो आणि हा सरफेस कट केलेला मॉइस्ट सॉइल मध्ये ग्रो करावा लागतो. ओके, मॉइस्ट सॉइल मध्ये हा सरफेस ग्रो करावा लागणार आहे मग त्याच्यापासून नवीन रताळ्याचे झाडे येणार आहे. सो दीज रूट्स बियर्स ऍडव्हेंटिशियस बड्स ऑन देअर सरफेस विच स्प्राउट अंडर फेवरेबल कंडिशन्स अँड प्रोड्यूस लीफ शूट्स दॅट इज स्पिल्स. लीफी शूटला स्लिप्स असं म्हटलं जातं अँड ऍडव्हेंटिशियस रूट्स फ्रॉम देअर बेस thus gives rise to new plant. पुढे tuberous roots are adventitious and produce singly or in group are called simple or fasciculated tuberous roots. म्हणजे जे रूट सिस्टम आहे ऍडव्हेंटिशियस रूट्स. ऍडव्हेंटिशियस रूट्स म्हणजे काय तुम्हाला माहित आहे ही रूट सिस्टम those root system which develops without radical is this types of root system is called as the adventitious root system. जे रूट सिस्टम रॅडिकल पासून तयार होत नाही त्याला काय म्हणायचं ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम. ह्या ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम मध्ये जर एकाच रूटनं फूड स्टोअर केलं तर त्याला म्हणायचं सिंपल रूट आणि सगळ्याच्या सगळ्या रूट सिस्टमने जर फूड स्टोअर केलं असेल तर त्याला काय म्हणायचं आहे ऍडव्हेंटिशियस फॅसिक्युलेटेड रूट्स. म्हणजे जर या ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम मध्ये सिंगल रूटनं जर फूड स्टोअर केलं तर त्याला काय म्हणायचं आहे सिंपल ट्युबरस रूट्स. आणि या ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम मध्ये एकापेक्षा जास्त रूट फूड स्टोअर केलं असेल तर त्याला म्हणायचं फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स. म्हणून म्हटलेलं आहे ट्युबरस रूट्स आर ऍडव्हेंटिशियस राईट इन दिस वे अँड प्रोड्यूस सिंगली ऑर इन अ ग्रुप. ज्या वेळेला सिंगली असतात त्यावेळेला सिंपल ट्युबरस रूट्स आणि ज्या वेळेला ग्रुप मध्ये असतील म्हणजे 1 2 3 4 5 त्याच्यापेक्षा 6 असतील 7 असतील हे जे सगळ्यांनी अन्न साठवलेलं त्याला म्हणायचं फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स रिस्पेक्टिव्हली. एक्झाम्पल इज द स्वीट पोटॅटो अँड डहलिया रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय बघा सिंपल ट्युबरस रूटचं एक्झाम्पल आलं स्वीट पोटॅटो, फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूटचं एक्झाम्पल आलं डहलिया. राईट, या पद्धतीने पुढे काय म्हटलं इन स्वीट पोटॅटो these are produced singly at nodes of creeping stem. creeping म्हणजे रांगणार. रांगणे म्हणजे काय तर जी गोष्ट सॉइल सरफेसच्या पॅरलल सॉइल सरफेसच्या अगदी जवळून आणि पॅरलल जात असेल तर त्याला क्रीपिंग असं मुवमेंट असं म्हणायचं आहे. मग ही जी रूट्स आहे बघा ना या ठिकाणी काय आहे आला या ठिकाणी काय आहे हा ग्राउंड सरफेस आहे याला काय आहे तर पॅरलल ही
स्टेमची मुवमेंट आहे, त्याला म्हणायचं क्रीपिंग स्टेम. सो दिस इज द ग्राउंड सरफेस अँड स्टेम. दिस स्टेम इज ग्रोज इन क्रीपिंग मुवमेंट. क्रीपिंग मुवमेंट न जाणार आहे. मग बघा इथं मॉर्फॉलॉजी एक्सप्लेन केलेली आहे. कसं असणार आहे स्वीट पोटॅटो? दीज आर इरेग्युलर. आपण डेफिनेटली सांगू शकत नाही की रताळ हे एका ह्या शेप मध्ये असणार आहे. कसंही असणार आहे. ओके, सो इरेग्युलर शेप मध्ये असणार. स्वलन म्हणजे फुगलेलं असणार आहे. टॅपरिंग ऍट द बोथ एंड्स. ओके, दोन्ही एंड टॅपरिंग म्हणजे दोन्ही बाजूने, या बाजूने सुद्धा निमुळता आहे आणि या बाजूने निमुळता आहे. दोन्ही बाजूने काय आहे? निमुळता आहे. आणि डार्क अँड ब्लॅकिश रेड कलर्ड स्ट्रक्चर्स. डार्क आणि ब्लॅकिश रेड. डार्क म्हणजे तुम्हाला माहित आहे रताळ्याचे वेगवेगळे प्रकार. काही वेळेला रताळ हे फेंट रेड मध्ये असतं आणि काही वेळेला डार्क रेड मध्ये असतं. त्याला आपण चॉकलेटी कलर असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, या पद्धतीनं हे व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन बाय रूट्स आपल्याला त्याच्यामध्ये आपण फक्त काय बघितलेलं? सिंपल ट्युबरस रूट्स बघितलेलं आहे. एक गोष्ट समजून घ्या की हे अँजिओस्पर्मिक प्लांट आहे. अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये दोन प्रकारचे रूट सिस्टम आहे. पहिला येतो टॅपरूट सिस्टम आणि दुसरा येतो ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम. टॅपरूट सिस्टमचे आपण मॉडिफिकेशन्स बघितलेले आहेत. कुठले कुठले आले? कॅरोट पहिला आलं. दुसरं काय आलं? बीट. त्याच्यानंतर काय आलं? रॅडिश. राईट. तर 3 एक्झाम्पल कुठले झाले टॅपरूट सिस्टमचे? ज्यानं फूड स्टोरेज केलंय. मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट फॉर द स्टोरेज ऑफ फूड कुठले कुठले आले? कॅरोट, रॅडिश अँड बीट. बरोबर आहे. हे 3 एक्झाम्पल आलेले आहे. आता इथं आपण ऍडव्हेंटिशियस रूट्स बघणार. म्हणजे स्वीट पोटॅटो हे कशाचं एक्झाम्पल आहे? स्वीट पोटॅटो इज अन एक्झाम्पल ऑफ मॉडिफिकेशन ऑफ ऍडव्हेंटिशियस रूट्स फॉर द स्टोरेज ऑफ फूड. ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम म्हणजे ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम म्हणजे काय? दोज रूट सिस्टम विच डेव्हलप्स विदाउट रॅडिकल. जी रूट सिस्टम रॅडिकल पासून डेव्हलप होत नाही. मग कशापासून होते? आयदर द बेस ऑफ स्टेम. राईट. स्टेमच्या बेस पासून काय होणार? त्याला रूट सिस्टम ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम असं म्हटलं जातं. मग त्या ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम मध्ये बघा एरियल पार्ट ऑफ द प्लांट हवेतले स्टेम, लीव्स, ग्रीन प्लांट असणार. ते फोटोसिंथेसिस करणार आणि फूड मटेरियल तयार करणार. फूड मटेरियल जे तयार केलेलं आहे प्लेंटी फूड, भरपूर फूड मटेरियल तयार करणार. ते फूड मटेरियल ते स्वतःसाठी युटिलाइज पण करतात आणि राहिलेलं स्टोअर करतात. मग स्टोअर करण्यासाठी ज्या वेळेला ते रूट्सचा वापर करतात, ज्या वेळेला रूट्सचा वापर करत असतील त्यावेळेला ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम जर असेल, ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम अनेक ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टमलाच फायब्रस रूट सिस्टम असं म्हटलं जाणार आहे. मग ह्या फायब्रस रूट सिस्टम मध्ये किंवा ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम मध्ये अनेक मुळ असतात. त्यातल्या फक्त एका रूटनं जर फूड साठवलं, एकाच यानं जर फूड मटेरियल स्टोअर केलं तर त्याला म्हणायचं सिंपल ट्युबरस रूट्स. काय म्हणायचं? सिंपल ट्युबरस रूट्स. एक्झाम्पल स्वीट पोटॅटो आलं. आणि जर एकापेक्षा जास्त ग्रुपमध्ये जर फूड मटेरियल स्टोअर केलं असेल तर त्याला काय म्हणायचं आहे? फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स. काय म्हणायचं त्याला? फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स. या 1 2 3 4 5 6 काय असणार आहेत? रूट्स एकत्र येतात आणि फूड मटेरियल साठवतात. ते क्लस्टर्स मध्ये असतात. फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स क्लस्टर किंवा ग्रुप मध्येच फूड मटेरियल स्टोअर करणार आहेत आणि सिंपल ट्युबरस रूट्स हा सिंगली फूड मटेरियल स्टोअर करणार आहे. राईट. मग आता धैर्य किंवा फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स थोडंसं बाजूला ठेवूया. सिंपल ट्युबरस रूट्स बघूया. सिंपल ट्युबरस रूट्स मध्ये काय असणार आहे? अंडरग्राऊंड असणार आहे. राईट. इरेग्युलर शेप मध्ये असणार आहे. स्वलर असणार आहे आणि टॅपरिंग टुवर्ड्स बोथ द बेस अँड अपेक्स. बेस आणि अपेक्सला काय असणार? हा झाला बेस आणि हा झाला अपेक्स. टॅपरिंग असणार आहे, निमुळत असणार म्हणजे मध्ये फुगलेला आणि बाजूला निमुळत असणार. आता ज्या वेळेला आता तुम्ही रताळ बघितलं असेल, स्वीट पोटॅटो बघितले. स्वीट पोटॅटोच्या वरती सरफेस वरती अनेक स्टार्स प्रेझेंट आहे म्हणजे खाचा प्रेझेंट असणार आहे. त्यामध्ये छोटी छोटी रूट हेअर्स तयार झालेली आहेत. ओके. रूट हेअर्स सारखं स्ट्रक्चर्स असतं. त्याला काय म्हणायचं? ऍडव्हेंटिशियस बर्ड्स असं म्हणायचं. आणि हे जे ऍडव्हेंटिशियस बर्ड्स आहेत, ज्या वेळेला फेवरेबल कंडिशन्स असेल त्यावेळेला हे ऍडव्हेंटिशियस बर्ड्स स्प्राउट होतात, फुटतात आणि त्याच्यापासून नवीन स्वीट पोटॅटोचं प्लांट तयार केलं जातं. तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकेल, हाऊ यू विल कल्टिवेट द स्वीट पोटॅटो. किंवा कसा प्रश्न येणार आहे? हाऊ यू विल
कमर्शियल कल्टिवेशन ऑफ स्वीट पोटॅटो. तुम्ही कमर्शियल स्वीट पोटॅटो कमर्शियल कल्टिवेशन कशा पद्धतीने करा असा प्रश्न येईल. त्यावेळेला हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. ओके, हे सिंपल ट्युबरस फ्रूटचं एक्झाम्पल आलं स्वीट पोटॅटो. फॅसिक्युलेटेड ट्युबरस फ्रूटचं एक्झाम्पल आलं दहलिया. दहलियामध्ये काय आहे? सॉइल सरफेस आहे. सॉइल सरफेसच्या खाली ऍडव्हेंटेशियस रूट्स मध्ये प्लेंटी फूड मटेरियल स्टोअर केल्यामुळं ग्रुपमध्ये फूड मटेरियल स्टोअर केलं जातं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स. त्याचं एक्झाम्पल आलं दहलिया. अशा पद्धतीने हे सोपं आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन बाय रूट्स बघितलेलं आहे. बघा, आपण बघितलेलं सिंपल ट्युबरस रूट्स एक्झाम्पल स्वीट पोटॅटो, फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स एक्झाम्पल दहलिया. हे कसे? तर हे फ्लेशी रूट्स आहेत. कसे? फ्लेशी रूट्स. म्हणजे यांच्यामध्ये पॅरेंकायमेटिक सेल्स असणार आहे आणि हे मऊ लागतात, मऊ असतात. म्हणजे तुम्ही बघितलं स्वीट पोटॅटो रताळ खाल्लेलं असेल तुम्ही, मऊ लागतं ना? का मिक्सर मध्ये बारीक करावं लागतं? नाही, हे मऊ लागलं तुम्ही इझिली तुम्ही चावून खाऊ शकता. मऊ असणार, फ्लेशी असणार, राईट? फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स दहलिया. मला असं वाटतं की तुम्हाला सिंपल ट्युबरस रूट्स स्वीट पोटॅटो आणि फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स दहलिया हे समजलं असेल, राईट? पुन्हा एकदा सांगतो, सिंपल ट्युबरस रूट्स हे सिंगली ग्रो होतं. फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स हे क्लस्टर्स मध्ये किंवा बंच मध्ये ग्रो होतात. आणि हे दोन्ही कसे? फ्लेशी आहेत, राईट? पण असे काही प्लांट आहेत ज्यांचे रूट्स हे नॉन फ्लेशी आहेत, म्हणजे कठीण असतात. बघा, इन ऍस्पॅरॅगस म्हणजे शतावरी अँड दहलिया दे आर इन क्लस्टर्स. म्हणजे फॅसिक्युलेटेड रूट्स ट्युबरस रूट्स मध्ये एक्झाम्पल कुठला आला? दहलिया आणि ऍस्पॅरॅगस. शतावरीमध्ये आणि दहलियामध्ये हे रूट्स हे क्लस्टर्स मध्ये बघायला मिळतात. आता पुढे बघा, इन सम प्लांट्स नॉन फ्लेशी रूट्स इन हेल्प्स इन व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. काही अशा वनस्पती आहेत ज्यांचे रूट्स नॉन फ्लेशी म्हणजे कठीण असतात, हार्ड असतात. ते काय करतात? व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन मध्ये मदत करतात. एक्झाम्पल्स कुठले आले? रूट्स ऑफ ग्वावा, पेरूचे जे झाड आहे त्या झाडाच्या, तुम्ही मोठं झाड असेल ना त्याच्यात जर तुम्ही त्या झाडाच्या खाली जर बघितलं असेल तर तुम्हाला अनेक छोटी छोटी झाडं आलेली बघायला मिळतात. कारण तिथं त्यांच्या रूट्स पासून व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन झालेलं बघायला मिळतं. डल्वर्जिया लोकल नाव काय? सिसव. अल्बिसिया, राईट? मुरया लोकल नाव कढीपत्ता. एक्झाम्पल्स हे नीटच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. तुम्हाला एक्झाम्पल्स हे करावेच लागणार आहे. ओके, सो एक्झाम्पल्स रूट्स ऑफ ग्वावा, डल्वर्जिया. व्हॉट इज द बॉटनिकल नेम ऑफ डल्वर्जिया? सिसव. अल्बिसिया, मुरया. द लोकल नेम ऑफ मुरया इज कढीपत्ता. कढीपत्त्याचं एक जर झाड लावलं तुम्ही तर ते झाड मोठं झालं तर त्याच्या शेजारी सर्व छोटी छोटी झाडं वाढली तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे ग्वावा, डल्वर्जिया, अल्बिसिया, मुरया हे कसे आले? दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ non-fleshy roots which helps in vegetative propagations, right? Sweet potato is an example of fleshy simple tuberous roots. Asparagus and dahlia, these are the examples of fleshy fasciculated tuberous roots, right? अशा पद्धतीने हे आहे. आता थोडक्यात तुम्हाला सांगतो ट्युबर्स म्हणजे काय? ट्युबरस रूट्स म्हणजे काय? प्रश्न तुम्हाला कधीतरी विचारला जाईल. व्हॉट इज मीन बाय ट्युबरस रूट्स? सो अंडरग्राउंड रूट विच स्टोअर्स प्लेंटी फूड मटेरियल अँड इट बिकम्स स्वलन. म्हणजे जमिनीची खालची मुळं आहेत ती भरपूर प्रमाणात अन्न साठवतात आणि फुगतात, त्याला काय म्हणायचं आहे? ट्युबरस रूट्स, राईट? आणि हे जे ट्युबरस रूट्स आहेत त्या ट्युबरस रूट्सच्या मदतीने व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन केलं जातं. नीटच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन कोणत्या अवयवाचं होऊ शकतं? तर ज्या अवयवांमध्ये, ज्या प्लांट पार्ट्स मध्ये फूड स्टोरेज कॅपॅसिटी आहे किंवा रिझर्व फूड मटेरियल आहे. ओके, सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन टेक्स प्लेस बाय विच पार्ट्स? दोज पार्ट्स विच हॅव्हिंग द ॲबिलिटी टू स्टोअर रिझर्व फूड मटेरियल. अशाच वनस्पतींच्या अवयवांमध्ये घडणार आहे किंवा अशा अवयवांमध्ये घडणार आहे ज्याच्यामध्ये रिझर्व फूड मटेरियल आहे. याच्या थ्रूच व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन होऊ शकतो. तुम्ही जर बघितलं रूट मध्ये
स्वीट पोटॅटो रिझर्व फूड मटेरियल आहे, दहलिया रिझर्व फूड मटेरियल आहे. लीप जर बघितलं, लीप मध्ये काय येणार आहे, ब्रायोफायलम रिझर्व फूड मटेरियल आहे. ओके, सो व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन कोणत्या अवयवांमध्ये घडतं किंवा कोणते अवयव घडवून आणू शकतात, तर ज्याच्यामध्ये रिझर्व फूड मटेरियल आहे असेच अवयव हे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन घडवून आणू शकतात. अशा पद्धतीने या लेक्चर्स मध्ये आपण नॅचरल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन त्याची मेन कन्सेप्ट बघितलेली आहे आणि दोन पद्धती बघितलेल्या आहेत. पहिली पद्धत म्हणजे नॅचरल मेथड, दुसरी आहे ती आर्टिफिशियल मेथड. त्या नॅचरल मेथड मध्ये आपण फक्त एकच एक्झाम्पल बघितलेलं आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन बाय रूट्स. एक्झाम्पल इज द स्वीट पोटॅटो. राईट. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.